नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठं अपडेट समोर आलेला आहे. मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. काल 22 जून 2026 रोजी घेतलेला आहे. मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण अपडेट घेतलेले आहे की सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये पूर्वी मागण्याद्वारे या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी 25,520 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे. त्याच्या संदर्भातील पूर्वी मागण्या सादर करण्यात आलेल्या आहेत आणि अखेर हीच रक्कम पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक मोठं पाऊल उचलण्यात आलेलं आहे. ते म्हणजे या योजनेसाठी नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्याच्या संदर्भातील. मित्रांनो, याच्या संदर्भातील काल 22 जून 2026चा GR आपण बघू शकता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभाची रक्कम माहिती अटी या संस्थेमार्फत ऑनलाईन पद्धतीने DBT द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहे आणि याच्यासाठी आवश्यक असलेल्या लेखाशीर्षासाठी मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. मित्रांनो, याच्यासाठी नवीन लेखाशीर्ष तयार करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे जी काही रक्कम आता शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल ती रक्कम या लेखाशीर्षाच्या माध्यमातून पात्र झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे. मित्रांनो, कर्ज खाते नील करण्याची आता 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची प्रक्रिया ही पहिल्या टप्प्यामध्ये पार पाडली जाणार आहे आणि याच्यासाठी आवश्यक असलेला निधी आता या लेखाशीर्षाच्या माध्यमातून बँकांना वितरित केला जाणार आहे. मित्रांनो, हा महत्त्वाचा असा GR आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in या संकेतस्थळावर जाऊन बघू शकता.